सलग सुट्ट्यांमुळे साताऱ्यामधील पर्यटन स्थळे हाऊसफुल झाले असून पाचगणी, महाबळेश्वर, तापोळा, कास, बांमळोली या पर्यटन स्थळांवरती पर्यटक गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी. शनिवार, रविवार, नाताळ सण असेल आणि नवीन वर्षाच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळावरती पर्यटक हे महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच पाहायला गेलं तर या सलग सुट्ट्यांमुळे मोठी गर्दी साताऱ्यातील पर्यटनस्थळावरती होताना पाहायला मिळते. एकूणच सध्या आपण आहोत साताऱ्यातील कास तलाव परिसरामध्ये. आपण पाहू शकताय तर मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच तलावाच्या शेजारी असणाऱ्या हॉटेल्सनी टेंट लावून चांगली सोय केलेली आहे पर्यटकांसाठी. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स देखील मोठ्या प्रमाणात भरलेले पाहायला मिळतात, गजबजलेले पाहायला मिळतात. एकूणच त्याच अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून मोठी पर्यटकांसाठी उपाययोजना केली आहे. कोणतेही वेगळे कृत्य नाताळ सण असेल किंवा नवीन वर्षाच्या अनुषंगाने होऊ नये याची खबरदारी देखील पोलीस प्रशासन घेताना आपल्याला पाहायला मिळते. ओमकार सोनारे, न्यूज अनकट, कास तलाव, सातारा.